ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण चक्क पालकमध्ये तांदूळ टाकून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत. ही रेसिपी ज्यांना पालक आवडत नाही ना ते सुद्धा अगदी मुटक्या मारत खातील आणि खरंच या रेसिपीच्या तुम्ही प्रेमात पडणार आहात. इतकी जास्त बनवायला झटपट आणि खायला अप्रतिम ही रेसिपी लागते. खरं तर ही रेसिपी ना ज्यांना पालक आवडत नाही ना त्यांच्यासाठीच आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण की ते अगदी आवडीने ही पालक खाणार आहे आणि त्यांना कळणारसुद्धा नाही की यामध्ये आपण पालक घातलेली आहे. इतकी जास्त भन्नाट ही रेसिपी तयार होते, झटपट होते. डब्यासाठी करा, जेवणामध्ये करा किंवा मग अधेमध्ये भुकेसाठी केली ना तरी चालेल. तर आता चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. ही रेसिपी ना मी 2 जणांसाठी करते, त्यानुसार जे काही साहित्य घेतलं आहे ते त्यानुसार घेतलेलं आहे. इथे तुम्ही जर जास्त लोकांसाठी करत असाल तर साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. बघा, मूठभरपेक्षा थोडीशी जास्त मी इथे पालक घेतलेली आहे. पालक सुरुवातीला स्वच्छ अशी 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. कारण की पालकला भरपूर अशी माती वगैरे असते, किडे वगैरे बारीक बारीक असतात. त्यामुळे शक्यतो 2 ते 3 पाण्याने पालक सुरुवातीला धुवून घ्यायचे आहे. आणि नंतर ना अगदी या पद्धतीने बारीक बारीक ही पालक कापून घ्यायची आहे. पाहू शकता, कापताना अगदी जितकी बारीक होईल ना तितकी बारीक इथे मी पालक कापून घेते. तुम्हीसुद्धा अगदी याच पद्धतीने जितकी बारीक तुम्हाला कापता येईल तितकी बारीक ही पालक कापून घ्या. आणि पालक आता आपल्याला अजिबातच धुवायची वगैरे नाही, त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला चिरण्याच्या अगोदर ही पालक धुवून घ्यायची आहे. आता पालक कट करून झाली आहे तोपर्यंत गॅसवरती कुकर ठेवला आहे. कुकरच्या ऐवजी कढई टोप वापरला तरी चालेल. कुकरमध्ये अगदी झटपट बनते त्यामुळे मी कुकरचा वापर केलेला आहे. तेल टाकायचं आहे कुकरमध्ये आपल्याला. मी इथे 1 ते 2 पळी इतपत तेल घालून घेतलं आहे. तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता. तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या इथे मी ठेचून घातल्या आहे. तुम्ही लसूण सोलून तो चिरून घातला ना तरी चालणार आहे. एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे. त्याचबरोबर एक मोठ्या आकाराचा टोमॅटोसुद्धा इथे मी लाल बघून घेतला आहे. तोसुद्धा अगदी बारीक असा कट करून घातलेला आहे. आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला तेलावरती छान असं परतून द्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं गाजर घातलं आहे. गाजर घालणं ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर घाला किंवा मग तुम्ही स्किप केलं ना तरी चालेल. आता यामध्ये ना आपल्याला काही सुके मसाले ॲड करायचे आहे. मसाल्यांमध्ये अर्धा चमचा इथे मी हळद घातली आहे. अगदी बेसिक मसाले आहे. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा मग तुमच्या आवडीनुसार मसाले बदलूसुद्धा शकता. 1 चमचा इथे मी बेडगी मिरची घातली आहे. याने रंग खूप छान येतो. 1 चमचा मी इथे लाल तिखट घातली आहे. 1 ते 1.5 चमचा इथे मी धना पावडर घातलेली आहे. 1 चमचा संडे मसाला घातला आहे. संडे मसाला घालून अतिशय छान ही रेसिपी होते, त्यामुळे असेल तर आवर्जून घाला. 1 चमचा मटण मसाला घातला आहे. मटण मसाल्याऐवजी तुम्ही गरम मसाल्याचा सुद्धा इथे वापर करू शकता. फोडणीला कोथिंबीर घालून घेतली आहे आणि छान असेही परतून घेऊया. आता हे मसाले तेलावरती ना आपल्याला एखाद्या मिनिटभर तरी परतायचे आहेत. फक्त मसाले परतताना गॅस स्लो असेल याची काळजी घ्या, कारण की मसाले खाली करपू वगैरे शकतात. पाहू शकता मसाले इथे परतलेले आहेत. आता यामध्ये आपण जो चिरून घेतलेला पालक होता ना तो घालून घेऊया. बघा, भरपूर असं पालक घालायचं आहे. कळणारसुद्धा नाही की या रेसिपीमध्ये पालक वापरलेला आहे आणि पालकची अशी टेस्टसुद्धा येत नाही की आपण पालक खातोय, कोणालाही कळणार नाही. त्यामुळे भरपूर जितका तुम्हाला पालक आवडेल ना तितका यामध्ये तुम्ही पालक घालू शकता. आता पालक घातल्यानंतर पुन्हा छान असंही मिक्स करून घ्या. मी इथे मिक्स करते तोपर्यंत जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब हे माझ्या नवीन यूट्यूबर्ससाठी खूप जास्त मोलाचं असतं. आता इथे बघा, मी तांदूळ घेतला आहे. 1 वाटी तांदूळ, अगदी छोटी वाटी मसूर डाळ, तूर डाळ आणि मूग डाळ असं प्रमाण घेतलेलं आहे आणि या डाळी यामध्ये घातलेल्या आहेत. तुम्ही डाळी इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा मग तुमच्या आवडीनुसार या डाळी तुम्ही बदलूसुद्धा शकतात. जर तुम्हाला नुसती मूग डाळच घालायची असेल तर तीसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. गरजेनुसार पाणी घातलं आहे आणि मीठ घालून घेतलेलं आहे. जितकं तुम्ही तांदूळ आणि डाळ घ्याल ना त्याच्या दुप्पट तुम्हाला इथे पाण्याचा वापर करायचा आहे. म्हणजे तुमचा भात अगदी व्यवस्थित असा शिजला जातो. आता कुकरला 3 शिट्ट्या लावून हा भात मी शिजून घेतलेला आहे. इथे पाहू शकता 3 शिट्ट्या झालेल्या आहे आणि अगदी मऊसूत असा हा पालक भात आपला तयार झालेला आहे. ज्यांना पालक आवडत नाही ना त्यांच्यासाठी तर नक्कीच करून द्या हा पालक. अगदी पौष्टिक रेसिपी आहे. मुलांच्या डब्यालासुद्धा तुम्ही हा झटपट बनणारा पालक भात देऊ शकता. खूप साऱ्या भाज्यासुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता, जसं की गाजर, सिमला मिरची
आणि अजून फरसबी वगैरे अशा बऱ्याचशा भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. तर बघा आपला चमचमीत आणि झणझणीत असा पालकचा फोडणीचा भात तयार झालेला आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका.